नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं सिंपल लिपिड्स. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कंपाऊंड लिपिड्स और दे आर ऑल्सो नोन ॲज कॉन्जुगेटेड लिपिड्स. सेकंड पार्ट बघू आपण. सेकंड टाइप ऑफ लिपिड विच इज कंपाऊंड लिपिड्स. और they are also known as conjugated lipids. ओके, आता कंपाऊंड लिपिड म्हणजे काय बघा. दे आर द इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड, अल्कोहोल and non-lipid part. कालच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की सिंपल लिपिड म्हणजे काय. दे आर द इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. मग कंपाऊंड लिपिड म्हणजे काय, तर दे आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड, अल्कोहोल अँड नॉन लिपिड पार्ट, म्हणजे जे लिपिड पासून बनलेलं नाही असा पार्ट, म्हणजे याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड लिपिड. बघा इथं एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी मी इथं लिहितो की व्हॉट डू यू मीन बाय कंपाऊंड लिपिड और कॉन्जुगेटेड लिपिड. कॉन्जुगेटेड लिपिड्स आर लिपिड्स प्लस नॉन लिपिड पार्ट और इट कन्सिस्ट ऑफ नॉन लिपिड ग्रुप. त्यामुळे मी याला हायलाइट करतोय की याच्यामध्ये काय आहे, कॉन्जुगेटेड लिपिड मध्ये काय आहे, एकतर लिपिडचा पोर्शन आहेच म्हणजे फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, नॉन लिपिड पार्ट. चला एक एक्झाम्पल कन्सिडर करू. लेट अस सी वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज फॉस्फोलिपिड. Phospholipid is a conjugated lipid which is made up of lipid part, means long chain of hydrocarbon म्हणजे फॅटी ऍसिड आणि त्याला अटॅच झालेला आहे अल्कोहोल. मग लिपिड प्लस इथं कोण आहे, ऍज नेम इंडिकेट, फॉस्फेट ग्रुप. इट कन्सिस्ट ऑफ फॉस्फेट ग्रुप. मग याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड. मग याच्यामध्ये लिपिड आणि दुसरा अदर पार्ट कोण आला, तर तो म्हणजे आला फॉस्फेट ग्रुप. मग यामुळे आपण याला काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड लिपिड. ओके, बघा फॉस्फोलिपिडचं एक एक्झाम्पल आहे ज्याचं नाव आहे लेसिथिन. याचं नाव काय आहे, लेसिथिन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा एक कंपोनंट आहे. मग याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण एकदा बघू. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की गोल काढलेला जो होता तर तो म्हणजे होता ग्लिसेरॉलचा. याला खाली दोन टेल जोडलेल्या होत्या, तो म्हणजे होत्या फॅटी ऍसिडच्या. आता तेच सेम सिंपल लिपिड, आता याच्यामध्ये थोडासा बदल कसा हे आपण इथं बघू. बघा काल सांगितल्याप्रमाणे हा गोल म्हणजे कोण होता, ग्लिसेरॉल मॉलिक्यूल. यालाच दोन फॅटी ऍसिडच्या चेन जोडलेल्या होत्या. हा म्हणजे झाला लिपिडचा मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये कोण आहे, नॉन लिपिड पार्ट म्हणजे कोण, फॉस्फेट ग्रुप. आता इथं आपण इंडिकेट करताना फॉस्फेट ग्रुप दाखवूया. याला अटॅच आहे वर फॉस्फेट ग्रुप हा, आणि याच्यावर आपल्याला आणखीन एक ग्रुप अटॅच झालेला दिसतो, तर तो म्हणजे आहे नायट्रोजनस बेस. तो म्हणजे आहे नायट्रोजनस बेस. मग अशा पद्धतीनं हे आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. इट इज द स्ट्रक्चर ऑफ द लेसिथिन विच इज ए फॉस्फोलिपिड. त्यामुळे मी इथे लिहितोय इट इज ए डायग्राम
of structure of lecithin, which is a phospholipid. विच इज ए फॉस्फोलिपिड. इथं नावं बघा याची. हा ग्लिसेरॉल, हा मॉलिक्यूल होता फॅटी ऍसिड, हा आहे फॉस्फेट ग्रुप, जो नॉन लिपिड पोर्शन आहे याच्यामधला. आणि आणखीन एक नॉन लिपिड पोर्शन म्हणजे कोण आहे, नायट्रोजनस बेस. अशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. तर ते म्हणजे आहे इट्स ऑफ द फॉस्फोलिपिड. मग याच्यामध्ये काय काय आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ नायट्रोजनस बेस, फॉस्फेट ग्रुप, ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लेसिथिन. म्हणजेच हे फॉस्फोलिपिड आहे जे आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये बघायला मिळतं. चला आणखीन एक एक्झाम्पल कन्सिडर करू. सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करू. सेकंड एक्झाम्पल इज ग्लायकोलिपिड. Second example is glycolipid. As a name indicate, ग्लायको इंडिकेट करतो शुगर पार्ट, ग्लायको इंडिकेट काय करतो, शुगर पार्ट. ओके. मग इथं कोण आहे तर कार्बोहायड्रेट. बघा, लिपिड प्लस याच्यामध्ये कोण आपल्याला बघायला मिळतं, कार्बोहायड्रेट. तर ते कुठलं कार्बोहायड्रेट आहे, शुगर कुठली आहे तर ती असते गॅलॅक्टोज, किंवा कधी कधी ती असते ऑर इट कन्सिस्ट ऑफ ग्लुकोज. दोन पैकी एक शुगर याच्यामध्ये प्रेझेंट असते. ओके. मग याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज ग्लायकोलिपिड. मग याच्यामध्ये लिपिड पार्ट कोण आहे तर हा फॅटी ऍसिडची हायड्रोकार्बनची लॉंग चेन प्लस याला अल्कोहोल जोडलेला, प्लस याच्यामध्ये नॉन लिपिड पार्ट म्हणजे कोण आहे तर तो म्हणजे आहे गॅलॅक्टोज, किंवा दुसरा पार्ट आहे ग्लुकोज. प्लस याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजनस बेस पण अटॅच असलेला दिसून येतो. म्हणजे इथे दोन भाग सेम मगाच्या सारखेच दोन भाग हे आपल्याला बघायला मिळतात की जे कसे आहे नॉन लिपिड पोर्शन आहे. त्यामुळं याला आपण काय म्हणलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड लिपिड. ओके. मग एक्झाम्पल ऑफ ग्लायकोलिपिड कोण आहे तर एक्झाम्पल ऑफ ग्लायकोलिपिड इज ए सेरिब्रोसाइड. Cerebroside. It is a glycolipid which is present in the brain. Which is present in brain. ब्रेनच्या कुठे तर ब्रेनचे जे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे आहे व्हाईट मॅटर आणि दुसरा आहे ग्रे मॅटर. तर या दोघांमध्ये हा प्रेझेंट असलेला दिसून येतो. तर याला आपण काय म्हणणार आहे, इट इज नोन ॲज कॉन्ज्युगेटेड लिपिड. एकदा बघा परत, कॉन्ज्युगेटेड लिपिड म्हणजे काय, दे आर द इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल विथ प्रेझेन्स ऑफ नॉन लिपिड पार्ट. इथं हे सोपं जावं म्हणून मी इथे लिहिलेलं आहे. बघा की कॉन्ज्युगेटेड लिपिड म्हणजे काय की याच्यामध्ये लिपिडचा पार्ट आहे प्लस नॉन लिपिड पार्ट आहे. एक एक्झाम्पल फॉस्फोलिपिड, ज्याच्यामध्ये फॉस्फोलिपिडमध्ये आपल्याला लिपिडचा पार्ट बघायला मिळतो प्लस ॲज अ नेम इंडिकेट फॉस्फेट ग्रुप हा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. एक स्ट्रक्चर आपल्याला फॉस्फोलिपिडचं मी इथं दाखवलेलं आहे, द स्ट्रक्चर ऑफ लेसिथिन विच इज प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्यामध्ये काय काय बघा, इट कन्सिस्ट ऑफ ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड असं मिळून आपल्याला बघायला मिळतं की हे स्ट्रक्चर कोणाचं झालं, सिंपल फॅटचं. प्लस याला वर अटॅच आहे फॉस्फेट ग्रुप, आणि या फॉस्फेट ग्रुपच्या वर कोण आहे, नायट्रोजनस बेस. एक अजून एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आपल्याला बघायला मिळतो तर हा जो पोर्शन आपल्याला बघायला मिळतो इथपर्यंतचा फॅटी ऍसिडची टेल, हा आहे हायड्रोफोबिक. आणि इथपासूनचा वर हा जो पोर्शन आहे
हा कसा आहे, हायड्रोफिलिक. हा वॉटरला रिपेल करत नाही, हा वॉटरला रिपेल करतो. मग अशा पद्धतीनं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये हा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं, तर ते म्हणजे होतं ग्लायकोलिपिड. ग्लायकोलिपिड कन्सिस्ट ऑफ लिपिड पार्ट अँड प्लस नॉन लिपिड पार्ट विच इज अ कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेटमध्ये कुठली शुगर आहे, तर इट कन्सिस्ट ऑफ गॅलॅक्टोज ऑर ग्लुकोज, प्लस इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ नायट्रोजनस बेस. एक्झाम्पल ऑफ ग्लायकोलिपिड कोण आहे, तर सेरिब्रोसाइड नावाचा एक ग्लायकोलिपिड आहे. हे ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. ब्रेनच्या कुठं प्रेझेंट आहे, तर ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर हे जे दोन्ही पार्ट आहेत, तर याच्यामध्ये हे आपल्याला प्रेझेंट असलेलं दिसून येतं. मग अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. इट्स अबाउट कॉन्ज्युगेटेड लिपिड ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कंपाऊंड लिपिड. त्यानंतरचा आपण पुढचा पार्ट बघतोय, तर तो म्हणजे आहे थर्ड पार्ट. क्लासिफिकेशन मधला तिसरा ग्रुप, तर तो म्हणजे आहे थर्ड पार्ट विच इज नोन ॲज डिराइव्ड लिपिड. विच इज नोन ॲज डिराइव्ड लिपिड. ॲज अ नेम इंडिकेट, जसं त्याचं नाव सांगतंय, डिराइव्ड लिपिड हे कुणापासून तरी तयार झालेले आहेत. मग कुणापासून तयार झालेत, तर जे सिंपल लिपिड आहेत आणि कंपाऊंड लिपिड आहेत याचे ते काय आहेत, डेरिव्हेटिव्ह. मग हे तयार होताना प्रोसेस कुठली घडते, हायड्रोलिसिस. ओके, इथं मी देतोय डिराइव्ड लिपिड. Derived lipid are the derivatives of the simple lipid and compound lipid. They are formed by the process of hydrolysis. मग इथं मी फक्त हायड्रोलिसिस प्रोसेस मेन्शन केलेली आहे. आता मी इथं खाली लिहितोय. कोण आहेत हे, तर दे आर द डेरिव्हेटिव्स ऑफ सिंपल अँड compound lipids formed by the process of hydrolysis. तयार झालेले आहेत बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस. मग अशा पद्धतीनं याला आपण काय म्हणतोय, डिराइव्ड लिपिड. ओके, मग डिराइव्ड लिपिडचे आपल्याला दोन मुख्य पार्ट बघायला मिळतात. सॉरी, डिराइव्ड लिपिड आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे स्टिरॉल आणि दुसरे म्हणजे आहे टर्पिन्स. मग याच्यातलं आपल्याला पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे फक्त स्टिरॉल. मग तो आपण बघूया. स्टिरॉल्स. ओके, स्टिरॉल इज फर्दर कॅटेगराइज इनटू टू पार्ट. एक म्हणजे झूस्टेरॉल आणि दुसरे म्हणजे फायटोस्टेरॉल. एक म्हणजे आहे झूस्टेरॉल आणि दुसरे म्हणजे आहे फायटोस्टेरॉल. ओके, मग याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय, तर मी इथे लिहितो ओरिजिन, म्हणजे कुणापासून तयार झाले. ओके, ॲज अ नेम इंडिकेट वर्ड झूस्टेरॉल. झू मीन्स ॲनिमल, सो दे आर फॉर्म इन द ॲनिमल्स किंवा द सोर्स इज ॲनिमल. ॲनिमल ओरिजिनेटेड. ॲज अ नेम इंडिकेट फायटो. फायटो मीन्स प्लांट. दे आर प्लांट ओरिजिनेटेड. मग अशा पद्धतीनं झूस्टेरॉल आणि फायटोस्टेरॉल हे दोन स्टेरॉलचे टाईप आपल्याला बघायला मिळतात. झूस्टेरॉल हे प्राण्यांपासून आहेत, फायटोस्टेरॉल हे आपल्याला बघायला मिळतात झाडांपासून. ओके, त्यानंतरचे कॉमन एक्झाम्पल कुठले आहेत, आपल्या बघण्यातली एकदम कॉमन एक्झाम्पल आहेत. सगळ्यात पहिलं झूस्टेरॉल आपल्याला बघायला मिळतं एक्झाम्पल, तर ते म्हणजे आहे कोलेस्टेरॉल. हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकलेला आहे. हा आपल्या खूप कानावर पडलेला स्टेरॉल आहे, जो सगळ्यात जास्त आपण त्याच्याबद्दल ऐकतो. हार्ट अटॅकचं जे कारण आहे, तर हे आपण म्हणतो की ते कोण आहे, कोलेस्टेरॉल. मग कोलेस्टेरॉल हे याचं आणखीन एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे व्हिटॅमिन डी, जे हाडांवर कॅल्शियम डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं. तिसरं आहे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड. हार्मोन्स जे ॲड्रिनल ग्लँड तयार करते. मिनरलचा बॅलन्स वगैरे आपल्या शरीरामध्ये मेंटेन करण्याचं याचं महत्वाचं आणखीन एक काम आहे. आणि
चौथं एक्झाम्पल आहे सेक्स हार्मोन्स. चौथं एक्झाम्पल आहे सेक्स हार्मोन. मग कुठले सेक्स हार्मोन आहेत? तर दोन प्रकारचे सेक्स हार्मोन आहेत. एक म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि दुसरं टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन. These are the sex hormone. They are also known as steroid hormone. They are also known as steroid hormone. अशा पद्धतीनं हे 4 एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे जो कोलेस्टेरॉल आपल्या शरीरामध्ये सापडतं, हे जे कोलेस्टेरॉल आहे, हे कोलेस्टेरॉल हे रॉ मटेरियल म्हणजेच त्यांचं प्रिकर्सर म्हणून काम करतं. कुणाकुणाचं? व्हिटॅमिन डीचा, ॲड्रिनोकॉर्टिकॉइडचा आणि सेक्स हार्मोनचा. कोलेस्टेरॉलच याला काय करणार आहे? तिघांना या खालच्या तयार करण्यासाठी मदत करतं. मग अशा पद्धतीनं झूस्टेरॉलचे आपण 4 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. एक म्हणजे कोलेस्टेरॉल, दुसरं म्हणजे आहे व्हिटॅमिन डी, तिसरं म्हणजे आहे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड हार्मोन, चौथं आहे सेक्स हार्मोन लाईक प्रोजेस्टेरॉन अँड टेस्टोस्टेरॉन. दे आर ऑल्सो नोन ॲज स्टिरॉइड हार्मोन. अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे. इट्स अबाउट द झूस्टेरॉल. दुसरं आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे फायटोस्टेरॉलचं. कॉमन एक्झाम्पल आहे जे डायोस्कोरिया म्हणजे ज्याला आपण म्हणतो गरजफळ. तर गरजफळ नावाच्या एका झाडामध्ये हे आपल्याला सापडतं. याचं नाव आहे डायोस्जेनिन. इट इज ए डायोस्जेनिन फायटोस्टेरॉल. कुठल्या झाडामध्ये सापडतं? इट इज फाउंड इन द प्लांट डायोस्कोरिया. फाउंड इन अ प्लांट डायोस्कोरिया. मग याचा यूज काय? तर हे जे काय आहे डायोस्जेनिन हे अँटी फर्टिलिटी ड्रग म्हणून यूज करतात. धिस डायोस्जेनिन इज यूज्ड फॉर मेकिंग ऑफ अँटी फर्टिलिटी पिल्स. म्हणजेच अशा गोळ्या की ज्या बर्थ कंट्रोल करण्यासाठी यूज करतात. मग फायटोस्टेरॉलचं एक एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतं, तर ते म्हणजे आहे डायोस्जेनिन. इट इज ए डायोस्जेनिन विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम ए प्लांट डायोस्कोरिया. दिस डायोस्जेनिन इज यूज ॲज अँटीफर्टिलिटी फॉर द मेकिंग ऑफ अँटीफर्टिलिटी पिल्स, मीन्स बर्थ कंट्रोलिंग पिल्स. अशा पद्धतीनं आपण डिराइड लिपिड बद्दल हे पाहिलेलं आहे. एकदा पटकन रिवाइज करू की आज आपण काय काय पाहिलं. सगळ्यात पहिला पार्ट आपण पाहिलेला होता, तर तो म्हणजे आहे कॉन्ज्युगेटेड लिपिड. म्हणजे लिपिड मधला थर्ड पार्ट आपण पाहिलेला होता, कॉन्ज्युगेटेड लिपिड, और दे आर ऑल्सो नोन ॲज कंपाऊंड लिपिड. दे आर ऑल्सो नोन ॲज कंपाऊंड लिपिड. ओके. मग हे कोण आहे? दे आर द इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड, अल्कोहोल अँड नॉन लिपिड पार्ट. याच्यामध्ये कुठला पार्ट आहे? नॉन लिपिड पार्ट. हा शब्द महत्वाचा आहे. इट कन्सिस्ट ऑफ नॉन लिपिड पार्ट. हेच मी इथं रिप्रेझेंट करून दाखवलेलं आहे. कॉन्ज्युगेटेड लिपिड आर मेड अप ऑफ लिपिड प्लस नॉन लिपिड पार्ट. एक्झाम्पल फॉस्फोलिपिड. ॲज अ नेम इंडिकेट, फॉस्फो मीन्स फॉस्फेट ग्रुप इंडिकेट करतो. ओके. लिपिड, phospholipid are made up of lipid plus phosphate group. Example of phospholipid is lecithin lipid. Phospholipid which is present in the plasma membrane. मग याच्यामध्ये काय काय आहे? तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ, हे जे सिंपल लिपिड आहे ते आहेच आहे, ग्लिसरॉल, आणि याला 2 फॅटी ऍसिड जोडलेले आहेत, हे आहेच आहे. हा कोण आहे? तर सिंपल फॅटचा पोर्शन. ओके. याच्यावर आपल्याला बघायला मिळतं, तर तो म्हणजे आहे नॉन लिपिड पार्ट, तर तो म्हणजे फॉस्फेट ग्रुप. आणि याच्यावर आणखीन एक नॉन लिपिड पार्ट बघायला मिळतो, तर ते म्हणजे आहे नायट्रोजिनस बेस. मग अशा पद्धतीनं आपल्याला लेसिथिन नावाच्या या फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. जर आपण इथं पाहिलं खालचा फॅटी ऍसिडचा जो हा पोर्शन आहे, तर हा कसा आहे? हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक मीन्स
पाण्याचा तिरस्कार करणारं. आणि वरचा जो पोर्शन आहे हा ग्लिसरॉल, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजिनस बेस यांच्यापासून बनलेला, तर तो आहे हायड्रोफिलिक इन नेचर, जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा आपल्याला पार्ट म्हणून बघायला मिळतं. ओके, सेकंड एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळतं, तर ते म्हणजे आहे ग्लायकोलिपिड. ग्लायकोलिपिड ॲज अ वर्ड इंडिकेट, ग्लायको मीन्स कार्बोहायड्रेट, शुगर. ओके, मग याच्यामध्ये कोण आहे, तर लिपिड. इट कन्सिस्ट ऑफ लिपिड प्लस नॉन लिपिड पार्ट. तर तो कोण असतो, गॅलॅक्टोज नावाची एक तर शुगर असते किंवा ग्लुकोज असते, प्लस याच्यामध्ये कोण आणखीन आहे, नायट्रोजिनस बेसेस. एक्झाम्पल ऑफ ग्लायकोलिपिड इज सेरिब्रोसाइड. एक्झाम्पल ऑफ ग्लायकोलिपिड इज सेरिब्रोसाइड विच इज प्रेझेंट इन द ब्रेन. ब्रेनच्या कुठे, तर इट इज प्रेझेंट इन व्हाईट मॅटर अँड ग्रे मॅटर ऑफ द ब्रेन. अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं होतं. इट्स अबाउट द कंपाऊंड लिपिड ऑर दे आर ऑल्सो नोन ॲज कॉन्ज्युगेटेड लिपिड. त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहिलेला होता, तर तो म्हणजे होता डिराइड लिपिड. डिराइड लिपिड आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द सिंपल लिपिड अँड कंपाऊंड लिपिड. दे आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस. ओके, तर याचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, तर स्टिरॉल. पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर ते म्हणजे आहे स्टिरॉल. मग स्टिरॉलचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे झू स्टेरॉल आणि दुसरं म्हणजे कोण आहे, फायटोस्टेरॉल. ॲज अ नेम इंडिकेट, झू इंडिकेट करतो ॲनिमल. झू स्टेरॉल आर ॲनिमल ओरिजिन. बघा, एक्झाम्पल ऑफ झू स्टेरॉल इज कोलेस्टेरॉल. धिस कोलेस्टेरॉल इज नॉट फाउंड इन द प्लांट, इट इज प्रेझेंट इन द ॲनिमल्स. ओके, त्यानंतर धिस कोलेस्ट्रॉल इज द प्रिकर्सर ऑफ विटामिन डी, adrenocorticoid and the sex hormone like progesterone and testosterone. They are also known as steroid hormone. त्यानंतर फायटोस्टेरॉल. फायटोस्टेरॉलचं एक एक्झाम्पल, फायटोस्टेरॉल आर द प्लांट ओरिजिन. एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं, तर ते म्हणजे आहे डायोसजेनिन. ते म्हणजे कोण आहे, डायोसजेनिन, विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम ए प्लांट डायोस्कोरिया. This diogenin is used for the making of anti-fertility pills, that means which are used for controlling of birth pills, which are controlling for the birth. अशा पद्धतीनं हे आपण पाहिलेलं आहे. इट्स अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द लिपिड्स. मग इथं आपला लिपिड पार्ट हा संपतोय. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहे, तर तो म्हणजे आहे थर्ड बायोमॉलिक्यूल, तो म्हणजे प्रोटीन. थँक्यू.